रूप पाहता लोचनी रूप पाहता
कामने पावगणे कामने पावगणे करो स्वर्गाची निशाणी करो स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो हरिभक्तपरायण दिगंबर महाराज हरिओम. यह लोकीचा देह
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासी योगम मुखे वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गोरक्षे जालिंदर चरपडा क्षणभंग कानी मच्छिंद्राद्या चौरंगे रेवान कबरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ शेदहा धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवी तो माथा राम बरसे राम विनो राम नाम बिसवा
विठ्ठल रे मागत तुलसीदास. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवी करता निवडलेला अभंग. वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग आपल्या पुढे गायलेला आहे. हे लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय धन्यामी जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे तुका मुनी पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायलेला आहे. या ठिकाणी महाराज तुम्हाला जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात की बाबा रे हे लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मरणार नक्कीच आहे, कोणी इथे राहणार नाही. मग जन्माला आलेला माणूस जाणार आहे हे खरं आहे, मरणार हे खरं आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होण्याकरता आणि परमानंदाची प्राप्ती होण्याकरता काय साधनं केले पाहिजे, काय कर्तव्य बजावलं पाहिजे, त्याचं उत्तर त्याची मीमांसा या अभंगामध्ये महाराज तुम्हाला देत आहे. बाबा रे हे लोकात जन्माला आला तर हरीचं भजन करा, भगवंताची भक्ती करा. जर तुम्ही भक्ती नाही केली, नामस्मरण नाही केलं, भजन नाही केलं तर हा जन्म वायाला जाईल आणि आपलं जीवन निष्फळ ठरेल. म्हणून इथे आल्यानंतर तुम्ही देवाची भक्ती करा, त्याची प्राप्ती करा. त्याच्या प्राप्ती करता ही जे साधन आम्हाला मिळालेलं आहे आयुष्याचं ते अत्यंत महत्वाचं आहे. आयुष्याच्या साधनाने भगवान परमात्म्यापर्यंत गेलो की मग मात्र जीवन धन्य होतं आणि आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. पण हे सगळं करता करता स्वर्ग जरी मिळाला तरी त्याला मी पायाखाली दौडू, पायाखाली तुडू का? भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर स्वर्ग सुख सुद्धा तुच्छ वाटतं. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. आज आपण सर्वजण ज्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत ते कैलासवासी श्री पुंडलिक शामराव पाटील जगताप यांना आपल्यातनं जाऊन 10 दिवस झालेले आहेत. त्यांच्या उर्वरित परिवार 2 भाऊ श्री सोपनराव शामराव पाटील जगताप आणि श्री मानाजी शामराव पाटील जगताप, 4 बहिणी, एक चव्हाण कुळामध्ये पुण्याला गेलेल्या आहेत, दुसऱ्या आखातवाड्याला मालुदे परिवारात, तिसऱ्या अवतडे परिवारात आणि चौथे देवण्याला सुराशी परिवार. असा हा संपूर्ण मोठा परिवार आहे. 3 पुतणे, एक नवनाथजी, एक रोहिदासजी आणि एक देवीदास महाराज, 2 मुलं 2 मुली, एक शैनाथ, एक शिवनाथ, एक पिनाबाई आणि एक कमलबाई. असा हा संपूर्ण मोठा परिवार ज्यांचा पुंडलिक पाटलाचा आहे. आपण सर्वजण आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत. आज या ठिकाणी गायनाचार्य, वयोवृद्ध आणि आपल्या परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री दिगंबर महाराज शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मनापासून मी धन्यवाद. त्यानंतर दोन्ही गायनाचार्य महाराज, मला त्यांची नाव ज्ञात नाही पण एवढा आवाज गोड होता, महाराजांकरता मनापासून टाळ्या वाजवायच्या. सुंदर चाल त्यांची झाली. त्यानंतर मृदुंगाचार्य महाराज, मृदुंग गोड वाजवणारे रवी महाराज, गायनाचार्य देवीदास, लहू महाराज, रिंकेश महाराज, लहू महाराज आणि रिंकेश महाराज या ठिकाणी गायनाचार्य. दुसरे आमचे मुरली महाराज, लखनगिरी महाराज, अरुण महाराज मागे पलीकडून आले अलीकडं, त्यांना धन्यवाद. दुसरे जगताप महाराज, सोमनाथ महाराज, विलास महाराज या ठिकाणी आमचे सायगावचे अण्णा, गावातील पाटील, सगळेच मंडळी. पेटे मास्तर अत्यंत गोड आहे, तुम्हाला धन्यवाद. तिकडनं विनेकरी महाराज, खोपेश्वर, अण्णाभाऊ, नानाभाऊ, जगताप महाराज
इकडचे सगळे काळकरी आमचे भैरवनाथ मामापर्यंत सगळेजण, इकडचे जुने भजनीपर्यंत सगळेजण, आपल्या सर्वांना मी विशेष धन्यवाद देतो. सर्वांनाच या ठिकाणी उपस्थित, मला वाटतं हरिभक्तीपारायण निपवणीशी महाराज इथं उपस्थित आहे. महाराज तुम्हाला धन्यवाद. इकडे हरिभक्तीपारायण देवदास अंबादास महाराज, नेमाने महाराज इथं उपस्थित आहे. देवदास महाराज तुम्ही इकडे लक्ष द्या, महाराज तिकडे होणार आहे. या ठिकाणी आमचे सोपनराव जगताप महाराज, ते जुने पेटाचे भक्त आहे आमचे. नारायणगिरी बाबा मी पेटात 12 वर्ष असताना आवर्जून यायचे, त्यांना धन्यवाद. या ठिकाणी आमच्या जगताप परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय अण्णा, तुम्हाला धन्यवाद देतो. गावचे पोलीस पाटील आदरणीय पांडू तात्या इथं उपस्थित आहेत. तात्या आपल्याला धन्यवाद. आणि या ठिकाणी तसेच अवतडे पाटील, गुलाबराव अवतडे, रमेशभाऊ अवतडे पाटील ते आहेत. मस्के साहेब तुम्हालाही धन्यवाद देतो. मागच्या वेळेस तुमच्याकडं होतो, यंदा आमचे नंदू मामा आधी भेटले. आता नंदू मामाकडे थांबलेलो आहे. आमचे नंदू मामा आहेत. सगळेच मंडळी आता गावातले सगळ्यांचे वेळ नावं ठेवून वेळ जाईल. गोपाळवाडी आणि पाहुणे रावळे सगळे इष्टमित्र सखे सुवेरे आणि या ठिकाणी सर्वच जण आलेले, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर असं नियोजन आमच्या देवदास महाराजांनी इथं केलेलं आहे आणि त्यांनी संसार बघून, परमार्थ आणि प्रपंच बघून चांगल्या प्रकारचं नाव त्या बैलगाडीच्या शर्यतीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कीर्ती निर्माण केली. खऱ्या अर्थाने ही शामराव बाबाची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. दुसरा आमचा शिवनाथ जगताप अडवंगनाथ महाराजांच्या संस्थानामध्ये चौकदारकीची सेवा करतात. ते त्यांच्या पंढरपूरच्या 14 वाऱ्या झाल्या या वयात. दिगंबर शास्त्री महाराज 14 वाऱ्या या वयात पंढरपूरच्या होणं शिवनाथ सारख्या मुलाच्या इतकी सोपी गोष्ट नाही. नारायणगिरी बाबांची कृपा, अडवंगनाथाचे आशीर्वाद, चौकदारकीची सेवा तिथे मिळाली आणि 14 वाऱ्या आज जगताप परिवाराच्या कुळातल्या झाल्या. देवदास महाराजांच्या जास्त झाल्या असतील, तो भाग वेगळा. यंदा घोड्यामुळे जमलं नाही त्यांना, बैलामुळे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित आपण सर्वजण जमलेला आहोत. पाहुणे रावळे सखे सोयरे इष्टमित्र आपल्याला धन्यवाद आहेत. वरती खुर्चीवर बसलेले साहेब तुम्हालाही धन्यवाद देतो. खाली बसलेले वरती या तांबे पाटील आहे का? हा, मग ते यांना दिसाना फुला तांबे पाटील या ठिकाणी मला भेटून गेले आहे इथे, त्यांना धन्यवाद. आणि आपण सर्वजण हरिचिंतना करता इथे उपस्थित झालेलो आहोत. जी वेळ मला मिळेल, मी बरोबर इथे 8:45 आलेलो आहे. या ठिकाणी अडवंगनाथ संस्थानाची नित्यनेम पूजा विधी आटपून 8:45 आलो. मला देवीदास महाराजांनी दमच दिला होता, 9ला आलेच पाहिजे. अरे म्हटलं लेट येईल लोक. ते म्हणजे तुम्ही आले पाहिजे. म्हटलं अडवंगच भेटला बरं झालं, काळजी करू नको. म्हटलं बाबा 9ला नाही 8:45ला जर झालं तर आपण आलेले आहात. वेळेनुसार ईश्वराची इच्छाप्रमाणे आपण भगवंताचं चिंतन तुम्ही आम्ही सर्व मिळून करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जन्माला आलेला माणूस एक दिवस नक्की जाणार आहे. गरीबातला गरीब असेल तोही जाणार आहे, श्रीमंतातला श्रीमंत असेल तोही जाणार आहे. मग गरीब मरणार, श्रीमंत मरणार, स्त्री मरणार, पुरुष मरणार. येथे गुरु नाही आले अवतार हे प्रमाण सगळ्यांच्या पाठी. जन्माला आलेला माणूस जाणार हे नक्की खरं आहे. तो देशभक्त असला काय आणि तो हरिभक्त असला काय, मरण कोणाला चुकत नाही बरं का. आयुष्य आपल्या प्रत्येकाला देवाने ईश्वराने दिलेलं आहे. बरं, प्रत्येक युगामध्ये आयुष्य मर्यादा वेगळी वेगळी होती, पण कलियुगातली आयुष्य मर्यादा जर पाहिली तर 100 वर्षाची आहे. अल्प आयुष्य
आहे संतांचे बघा ना दादा. शब्द निपणीकर महाराज अल्प आयुष्य मानव देह या. वडळकर अण्णा आले बा. या या या. आपल्या भागातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत आदरणीय अण्णा, धन्यवाद. अल्प शब्दाने सुरुवात केली बरं का अण्णा. कोणत्या दियाला? मानव देह. मनुष्याला अल्पस 100 वर्षाचा विषय. पण पायकीच्या पैकी कोण जगतो आता? आपण इथे बसलेलो आहोत. आमचे शामराव बाबा त्याला अपवाद ठरले गेले. ते 100च्या पुढे गेले होते बरं का. आमच्या गयाबाई त्या सुद्धा देवदासला मदत कर ना, 100च्या पुढे गेल्या होत्या. आताच माणसं पुढे. आपल्या वडील आजोबा पंजोबा सोडले तात्या आपण नाही एवढे जाणार. आपलं जे आयुष्य आहे ना ते कमी आहे. 60, 70, 80, 90 तर फार जातं. आता अन्नासारखे जुने कमीच राहिले ना. म्हणजे खऱ्या अर्थाने 100 तर कलियुगात जगलंच पाहिजे माणसाने. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज 109 वर्ष बरं निस्ते राहिले नाही. शेवटच्या दिवसापर्यंत कीर्तन केले. ते जगातले संत श्रेष्ठ झाले. नारायणगिरी महाराज जगामध्ये श्रेष्ठ झाले. विचार करा, जगामध्ये त्यांची क्रांती झाली शास्त्री महाराज. बरं 109व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या अवस्थेपर्यंत कीर्तन करणारे या जगात आजचे कोण होते? आणि उभा राहून कीर्तन कोण करणारे होते? तर गुरुवारी नारायणगिरी महाराज होते. स्वामी महाराज. बाकीचे बरेच असतील पण बसून करतील शिव. पण गुरुवारी नारायणगिरी बाबा आता आमचं नाही सोडून, तुम्ही सोडून घ्या, आमचं बोलूच नका त्याच्यामध्ये. पण गुरुवारी नारायणगिरी महाराज उभ्याने कीर्तन करतो. सोमनाथ महाराज शेवटचं कीर्तन सुद्धा उभ्याने झालं. मला वाटतं आपल्या सर्वांचे सद्गुरू आहेत. आपण अनुभवलं या गोष्टी. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत उभा राहून कीर्तन करण्याची जी कार्यशैली होती किंवा परंपरा होती, कीर्तनाची परंपरा जोपासली ज्यांनी ते सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे. मायबापांनो, आपण सर्वजण पाहतो आहोत, बघतो आहोत. कीर्तन हे काही सामान्य गोष्ट आहे. मग शेवट वर्षाचे वयाच्या 109व्या वर्षापर्यंत कीर्तन ज्यांनी केली, आणि कीर्तन केली बसून नाही हो, उभा राहून केली. उभा राहून केली, नुसते गंभीरवाणी उभा राहिले नाही बर का. विना गळ्यातच सुरुवात झाली की मग मात्र कीर्तनाला रंगले की नाचावं मग कीर्तन करावं. ते नारायणगिरी महाराज आहे बर का. कीर्तनात नाचून केलं बरं कसं आहे. नाचून कीर्तन म्हणजे नामदेवानंतर खऱ्या अर्थाने कीर्तनात कोण नाचला असेल तर ते गुरुवारी नारायणगिरी महाराज ध्यानात ठेवा. नामदेवानंतर कीर्तनात कोण नाचला बरं का, लक्ष्मण मामा, तर ते नारायणगिरी महाराज आहे. नारायणगिरी महाराजांनी नाचून कीर्तन करावं. आणि आजही आपण जरा युट्यूबचा चॅनलचा इंटरनेटचा जमाना आहे. बघा आपण तुझे गोंगडी चांगली मनोबा, तुझे गोंगडी चांगली मनोबा, तुझे गोंगडी चांगली मनोबा, तुझे गोंगडी चांगली मनोबा, तुझे गोंगडी चांगली कानोबा, तुझे गोंगडी चांगली मनोबा, तुझे गोंगडी चांगली. अमाधिकारी दिली वांगोली, अमाधिकारी दिली वांगोली, दिले वांगोली कानोबा, तुझी गोंगडी चांगली कानोबा, तुझी गोंगडी चांगली कानोबा, तुझी गोंगडी चांगली कानोबा, तुझी बरगारून महाराज, तो आवाज आता जगात पुन्हा मिळणार नाही. तुझी गोंगडी चांगली अमाधिकारी दिली वांगुली, दिली वांगुली, दिले वांगुली कानोबा, तुझी गोंगडी चांगली. 109व्या वर्षात आणि शास्त्री
दुसरे महाराज 2 मध्ये नाही 3 मध्ये व्हायचे. आता आपण सगळे 2 मध्ये आलो महाराज. दो महाराज आपण सगळे गायक वादक कीर्तनकार 2 मध्ये गातो. बाबांचे कीर्तन मुरली महाराज या. हे काळी 3 मध्ये शेवटच्या अवस्थेपर्यंत बसा. मग विचार करा, शेवटच्या अवस्थेपर्यंत खाली 3 मध्ये कीर्तन करावा आणि ते बी उभा राहून नाचून. अण्णा इतकी सोपी गोष्ट आहेत का? नाही हो बरं का. आपण भाग्यवान आहोत. आपण गुरुवरे नारंगिरी बाबांना पाहिलं, आपण गुरुवरे नारंगिरी बाबांना अनुभवलं आणि आपण गुरुवरे नारंगिरी बाबांचे दर्शन घेतले. आणि भाग्यवान ज्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का, ज्या कुळाकरता पुंडलिक पाटलाकरता मी कीर्तनाला उभा आहे, आमच्या आजोबा त्यांचे पिताश्री नारायणगिरी बाबांचे गुरुवंद होते कोंडाजी काकाचे शिष्य शामराव पाटील, ज्यांनी पैठण क्षेत्रामध्ये माळ घातली कोंडाजी काकाकडनं. गुरुवरे नारायणगिरी बाबाचे जे गुरुबंधू झाले आणि पैठण क्षेत्रामध्ये माळ घातली गुरुवरे नारायणगिरी महाराजांच्या समवेत. कोंडाजी काका म्हणजे सोमेश्वरगिरी महाराज, हा काही जुना इतिहास आहे. आणि त्या परिवारात ज्यांनी गुरुवरे नारायणगिरी बाबांचं जीवनचरित्र समाजाला सांगण्याचं काम केलं, कोंडाजी काका, गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज आणि गंगागिरी महाराज. तर अशी परंपरा पाहिली तर 5व्या परंपरेपर्यंत शामराव पाटलांनी हे समाजामध्ये नवनाथ माध्यमातून असेल, हरिविजय ग्रंथ असेल, मग त्या ठिकाणी जयमीन अश्वेत ग्रंथ असेल, बरं महाभारत रामायण असेल, असे ग्रंथाचे पारायण गावोगावी करावे. बरं दक्षिणा कोणाची ठरवून नाही केली कधी. ज्या गावात जावे पोथी पुराण वाचावे. जुन्या माणसाला आठवून मी काय बोलतो, नवीनांना नसेल आता त्या गोष्टी. पण शामराव पाटलांनी गावागावात जाऊन ग्रंथ पारायण माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं. त्या परिवारात असणारं खऱ्या अर्थाने त्या कुटुंबामध्ये आपण सर्वजण चिंतना करता जमलेलो आहोत. पुंडलिक पाटील यांचा स्वभाव जर पाहिला, पुंडलिक पाटलांचा एकदम सरळ स्वभाव होता. कधी कोणाला रागवलेले असतील, मला वाटतं कोणाशी भांडणं केली असतील किंवा कोणाशी आबोला धरलेला असतील, तात्या मला वाटतं असं एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. सरळ व्यक्तिमत्व. कोणाशी बोलत असताना हसून बोलणार, बरं का साहेब, हसून बोलणार, प्रेमाने बोलणार, नम्रतेने बोलणार. त्या काळात प्रपंच उभा करत असताना सगळ्या सुविधा नव्हत्या. आधुनिक सुविधा फार कमी होत्या त्या काळात. बैल, नांगर, वखर यांनी शेती करायचे कामं असायची. पण पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळं करता करता पुंडलिक पाटलांनी बैलाचा नांगर असेल, 2 बैली, 4 बैली, नांगरी 2 बैली, 4 बैली नांगर, 6 बैली नांगर, ज्याची शेती जशी तसा नांगर असायचा. ते सगळं करता करता जर पाहिलं तर पहाटे 4ला उठावा, सकाळीच कामाला जावा. हे आपल्या गावात असे असे बरेच माणसं असतील जुने. आणि अनुभव सांगण्याकरता तात्या साक्षीदार मी द्या. म्हणजे नांगर हाकलेलं सुद्धा या गावामध्ये, इकडच्या माळ्यातून नाही खाल्लाकडच्या माळ्यापर्यंत. आता खाल्लाकडचं वरलाकडचं म्हटलं की जरा अवघड होईल नव्या लोकांना. पण नांगर हाकण्याची परंपरा, ही जुनी परंपरा. खऱ्या अर्थाने शेती करत असताना, प्रपंच करत असताना आपण असं वागावं. जावं तर सगळ्यांनाच लागणार आहे, पण आपली कीर्तिरूपाने अण्णा माणसं शिल्लक उरले पाहिजे. प्रेमाचं बोलणं असावं, कोणाशी आबोला धरू नका. वाद, तंटा, भांडणं हे तितक्यापर्यंत असावे. राजकारणाचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. मोठे मोठे राजकारणी माणसं इतके भांडतात आणि पुन्हा संध्याकाळी एकत्र येतात. इकडं कार्यकर्ते या बस बरोबर या ठिकाणी सगळ्यांशी भांडतात. म्हणजे दिवसभर जर पाहिलं सायंकाळी त्यांना विचार लावू तुम्ही एका टेबलवर आहात. ते म्हणले महाराज आमचे वादच नाहीये. एक मुंबईतला अनुभव सांगतो मी तुम्हाला. आम्ही जेव्हा छगन भुजबळ साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्री होते, हा जुना काळ आहे. मी एका कामानिमित्त मंत्रालयात गेलो. आमचे आमदार जयंतराव ससाने साहेब शिर्डी संस्थानचे ते अध्यक्ष आणि आमच्या श्रीरामपूर तालुक्याचे ते आमदार होते. ते म्हटले महाराज तुम्ही मुंबईला या, क वर्गाचं काम होतं. 2014 साली माझं देवस्थान क वर्गाची मान्यता भेटणार होती. मधुकरराव पिचड आदिवासी आणि पालकमंत्री नगर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री होते. ते म्हटले महाराज या मुंबईला. बाळासाहेब नगरकर नाना आणि आम्ही 2-4 जण, देवदास गाडी चालवायला माझी सफारी गाडी होती. सफारी गाडीनं आम्ही गेलो आणि तिथे मुंबईला गेल्यानंतर आमदार साहेब म्हटले महाराज आलेच तर आपले कामही करू. रस्त्याचे काही काम आहे, काही संस्थानाचे काम आहे.
पण तुम्ही इतका लांबून आला तर हौस चालू आहे, पार्लमेंट सुरू आहे, तुम्हाला वेळ असेल तर जर बघता का? आता जन्मात कधी धंदा नाही केला होते, लाईव्ह बघायचो, टीव्हीवर पाहत होतो आपण आमदार खासदार काय बोलतात ते जयंतराव ससाने साहेबांनी आम्हाला तिकीट काढले, त्याचे काहीतरी कृषी आम्हाला माहीत नव्हतं तिकीट काढून पाहावं लागतं साहेब, ते आमदारलाच फ्री, आपल्यासारख्याला तिकीट काढून पाहावं लागतं. त्यांनी ते तिकीट काढले. सगळं काही घडल्यानंतर आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं महाराज तुमची सफारी गाडी लावून द्या, माझी इनोव्हा गाडी तुम्हाला घ्या, कारण तुम्हाला मुंबईत कोणी अडवणार नाही, त्याच्यावरती आमदारकीचं चिन्ह असतं. ड्रायव्हर वगैरे आमची गाडी जरा देवीदास महाराजांनी आमदार निवासला लावली, नावाला फिरायला त्यांची गाडी. परिणाम असं झाला, बाळासाहेब नगरकर साहेब माझ्या बरोबर होते, तब्येतीनं जर बरे होते, ते खंडाळ्याची तुम्हाला आता साहेब माहिती जरा बरे होते, दाढी बिडी बॉडी, आणि सगळ्यांचे कार्ड चेकिंग. मंत्रालयात जायचं असेल तर तुम्हाला ID कंपल्सरी, तुम्ही किती मोठे गरीब आहे काही घेणं नाही, नेम तो सर्वांना. आमच्याकडे ID होती, पण यांच्याकडे IDच नव्हती, म्हणजे आधार वगैरे काही नव्हतं सगळं. पण त्यांनी ती दाढी असणारी टाईट केलेली होती, काळा कोट, खिशात दोन्ही हात घातले, आणि आम्ही तिथे जयंतराव ससाने साहेब सगळे, आमदारला तर ते नसतं असतं, बिल्लाच असतो, पण हे सामान्याला चेकिंग करावी लागते. मग हे दाढीवाली म्हटल्यानंतर हे सगळं बघितलं. आमदार साहेब, जयंतराव ससाने साहेब, आम्ही सगळेजण होतो, माझं सगळं 4-2 कार्यकर्ते शिष्यमंडळी. मंत्रालयाची गोष्ट आहे मुंबईची. आणि जात असताना हाऊसमध्ये सगळ्यांची चेकिंग झाली, आमचे कार्ड चेक केले, आणि ते आमच्या संघ जे होते ना त्यांचं ID आणलेलं नव्हतं श्रीरामपूर. त्यांनी असे 2 कार्ड असणारे हात घालले, त्यांना एकीकडून महाराज बोर्डे कारण एकीकडून आमदार जयंतराव ससाने, आणि पुन्हा शिर्डीचे अध्यक्ष. तुम्हाला आता श्रीरामपूरचा इतिहास, ते मध्ये गेल्यानंतर सगळेच पोलीस आणि अधिकारी त्यांना सुलूट मालायचे, कोण केंद्रीय मंत्री आलेले असं. तर राज्यात तिथे काही दिसत नाही, ID काही चेक करायचं काम नाही, एकीकडून आमदार साहेब आणि एकीकडून महाराज. असा माणूस कोणी त्यांना चेक नाही केलं, ज्यांच्याकडे ID नव्हती त्यांना. गेलो महाराज, आम्ही ते पाहिलं, ते हाऊसमध्ये गेलो, 1-1.5 तास काय आम्हाला बसायचं टाईम होता, सगळं काही पाहिलं, आमदार वगैरे काय कशा प्रकारचे विधिमंडळामध्ये खऱ्या अर्थाने कायदा तयार कसा होतो ते प्रत्यक्ष अनुभवलं. बरं का, आपण कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट हे कार्य जे सुरू होतं चालतं ते खऱ्या अर्थाने आमदार आणि खासदारावर फार मोठा अवलंबून आहे. कारण कायदा तयार करण्याचं काम आपल्या महाराष्ट्रातले सगळे आमदार करत असतात आणि सगळे खासदार करत असतात केंद्रामध्ये. म्हणजे आमदारकी आणि खासदारकी काही सामान्य गोष्ट नाही आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करून तिथे ते कायदा मंजूर करतात, मग त्याची अंमलबजावणी कोर्ट वगैरे पुढे न्यायदेवता चालवतात. हे सगळं बघितलं आणि मला सांगायचं काय त्यातनं, मी कशा करताय मांडलं. गुरुवारचा दिवस होता आणि मग आम्ही खिचडी खाण्याकरता आलो, कारण जयंतराव ससाने साहेब शिर्डीचे अध्यक्ष असल्यामुळं ते म्हटले महाराज आज उपाशी, आपण खिचडी घेऊ, प्रसाद घेऊ, जेवण करायचं, जेवण नाही तर खिचडी घेऊ. गेलो आम्ही तिकडे. तिथे गेल्यानंतर आम्हाला नगरचे आमदार राठोड साहेब भेटले. या महाराज तुम्ही कसे, या लगेच दर्शनाला आले. वैजापूरचे आमदार आर्यवाणी साहेब, जुना काळ आहे, 2014 सांगतो मी त्यांना ठेवा, ते आले, दर्शन घेतलं, आज बसलो. असे बरेच आमदार, इकडचे आमदार वगैरे आम्ही बसलो. तितक्यामध्ये आमचे मुरकुटे साहेब आले दुसरे. मी म्हणलं अवघड झालं, कारण जयंतराव ससाने साहेबाचं आणि मुरकुटे साहेबाचं अगदी कट्टर इकडं आम्ही रोज पेपरमध्ये पाहतो, भांडणं आहे. आमचे श्रीरामपूरकर आहे गोंडेगावकर. पाहिलं तर मी म्हटलं साहेब आता तुम्ही मला इकडे आणलं, ते म्हणतील हे जयंतराव ससाने साहेबाचे पार्टीचे महाराज आहे, मला अडचण येईल ना तालुक्यात. ते म्हणून महाराज त्यांना बोलू का, मी म्हणलं बोलू नका, तिकून जाऊ द्या, मला पाहून नका देऊ. पण ससाने साहेब म्हटले महाराज जय महाराष्ट्र का जय हिंद काय म्हणतो ते बोलले. आणि आमदार तिकडे आले आमचे मुरकुटे साहेब, भानुदास मुरकुटे. ते म्हटले महाराज तुम्ही कसे आले, काय काम होतं आम्हाला सांगायचं. मी म्हटलं काही नाही, काम झालं हो, पण बसले ते तिकडच्या तिकडच्या गप्पा, पण मला धाकधूक होत होती. तुम्ही ऐकताय ना माझ्याकडं. मी म्हटलं हे दोघं रोज भांडतात, पेपरला वाद आहे, टीव्हीवर वाद आहे, आणि आज त्यांनीच बोलवलं या जेवायला घ्यायला. माझे सगळं गप्पा अगदी सरळ भावनेतून, काही नाही वाकडं तिकडं, काही नाही. मला काही रावायला गेलं नाही. शेवटी प्रश्न केला, मुरकुटे साहेब हे काय भानगड आहे, तुम्ही तर आपण सगळे एकत्र आहोत आणि पेपरला तिकडं. ते म्हणले महाराज ते श्रीरामपुरातच असतं, मुंबई सगळे तरी एकत्र असतो, आम्ही सगळे एकत्रच असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मोठे माणसं तत्वानी राजकारणाने भांडतात, पण व्यक्तिगत मतभेद मांडत नाही. सर्वसामान्याने हा आदर्श घ्यावा. मी का सांगितलं हे, मोठे मोठे माणसं जर तत्वानी त्या विचारापर्यंत तेवढे भांडत असेल, तेवढे विचार तिथे देत असेल, नंतर ती एकच आहे, कोणाचे पाहुणे आहे. तसाच एक प्रसंग नामदार विखे पाटलाकडे आमचा घडला. नामदार विखे साहेबांचे पिताश्री ज्यावेळेस गेले, आमचे खासदार विखे साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे,
जेव्हा गेले बाळासाहेबजी तेव्हा भेटायला तिथे थोरात साहेब आले. केंद्रीय मंत्री राज्यमंत्री बाळासाहेब थोरातजी आले आणि आम्ही तिथे पाहिलं हे तिकडं कट्टर होतं नाता कसं. ते म्हटले महाराज सुखदुःखात आम्ही एकच आहोत. मी उदाहरण का दिलं मोठ्या मोठ्यांचं तर सर्वसामान्यांनी सुद्धा मोठ्याचा आदर्श घ्यावा. वाद वगैरे असेल तिथं सोडून द्यावा. नंतर एका विचाराने राहावं. जीवन हे दुर्लभ आहे. कधी जाईल कधी संपेल सांगता येत नाही. कधी जावा लागेल सांगता येत नाही. म्हणून आमचे पुंडलिक पाटील त्यांचा स्वभाव एवढा सुंदर होता पुंडलिक पाटलाचा. ते कधी कोणाशी वाद नाही कधी कोणाचा तंटा नाही कधी कोणाशी भांडण नाही असं जीवन ज्यांचं होतं ते आमचे जगताप पाटील होते. विठाल सगळ्या गोष्टी करता करता आपल्याला आपली आत्मोन्नती करायची आहे. आत्मप्रगती करायची आहे. इथून एक दिवस निघून जायचं आहे याचं भान आपल्या सर्वांना असलं पाहिजे. असा कोण व्यक्ती आहे की तो इथे आला आणि गेलाच नाही परत. असं कोण व्यक्ती आहे जन्माला आला आणि परत गेला नाही. असं कधी घडलं का हो? असं कोणी ऐकलं का हो? असं नाही सगळेच गेले. आज जा गेला 15 आज जा गेला 15 बाप मसना गेला रे बाप मसना गेला रे देखत देखत नातो पंतो तोही कैसा झाला रे. देखत देखत नातो पंतो तोही कैसा झाला रे. माय बापांना आजा गेला बंदा गेला बाप मसना गेला रे. अरे देखत देखत नातू पंतो तोही कैसा झाला रे. देखत देखत नातू पंतो तोही कैसा झाला. सगळे जण जाणार दाते ते दरा दात्यांनो जाणार सगळे मरणार सगळे. एक दिवस जावा लागणार आहे आणि आपलं चाललेलेच देवाकडे आपण रस्ता तोच धरलेला आहे. अविषय जात आहे पहा
काळा जपतसे महा सोयताचा गोरवा ध्यानी राहा श्री हरीच्या श्री हरीच्या ध्यानी राहा प्रत्येकाने. हवेशी चाललेले आहेत आणि मग रोज आपण मरणाकडे चाललेलो आहोत सगळेजण. रोज आयुष्य आपलं संपलं चाललेलं आहे बरं का. कधी तो येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही. काळोबाची उडी पडेन बाजवा काळोबाची उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माई बापा बापा रे सोडविना तेव्हा माई बाप. कधी सांगता येत नाही काय तसा काळ लोखंड तासे आत्ताशिक मराठवाड्याचा आवाज ऐकायला भेटला. कधी कधी वाजवा ना वाजवा. शास्त्री महाराजांकरता एक रॉड काय वा वा. हे जुन्या चाली जुन्या ठेवणी. शास्त्री महाराज मला अजून तुमचं जुना आठवतो. आता आमचे कडुबाळ पाटील जगताप आलेले इथे महबूब खेडा सप्ताह असायचं तिथे. तुम्ही दोघं रामभाऊ महाराज आणि तुम्ही जोडी. हा हा काय तो हरिपाटन काय तो काकडा. तुम्हाला नसेल लखन गीत ते जुना काळे दिवस महाराज. हा म्हणजे 97-98 सालच्या पलीकडे सांगितलं बरं का. तात्या हे मंडळी महबूब खेड्याला यायची. इथं महबूब खेड्यात आहे का कोणी त्यांना आठवलं बघा बरं का. आम नकायला सांगा आपण तेव्हा पाहिलं त्यांना. चाली ते हरिपाठ काय भजन काय काकडा काय. तुम्ही अजून तशीच हो आणि असेच राहा ही देवाचरणी प्रार्थना. बरं का. मुरली महाराज यांना जपलं पाहिजे. जुनी मंडळी आपले सगळे तरुणांनी बरं का महाराज आपण त्यांचा जुना मंडळीला नव्याने क्रांती करावी पण मोठ्याचं मार्गदर्शन घेऊन करावा. मग तेव्हा आनंद समजतो बरं का. मुलांनी प्रगती चांगली करावी मुलांनी मोठं व्हावं बरं का. मुलांनी प्रगती चांगली करावी पण बापाचा आदर्श घेऊन करावी बरं का. तेव्हा त्याची क्रांती होते. तसं शिष्यानी मोठं व्हावं पण गुरुचं आदर्श ठेवून व्हावं. भक्तांनी मोठं व्हावं पण देवाला विसरून चालणार नाही. त्याचं स्मरण करून करावं. तेव्हा तो आनंद आणि समाधान आपल्याला प्राप्त होत असतो. असो तो काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. मरावा लागणार आहे जावा लागणार आहे. आता आपण इथे बसलेलो आहोत याचा विचार नक्की करा. एक दिवस आपल्याला बोला ना जायचंय कुठे देवगावला. बाकी नाही सांगत मी कुठे. एक दिवस आपल्याला जायचंच आहे. कोणालाच राहता येणार नाही. कोणी राहिलं नाही. राहणं शक्य नाही. आयुष्य संपलं मग मात्र जगातला एकही डॉक्टर आपल्याला उपयोगी होणार नाही बरं का. आयुष्य करी उनी मग काय करील दिव्य औषधाने. ज्ञानोबारायांनी सांगितलं दिव्य औषधे आणून द्या. संजय मामा दिव्य औषधी जरी आणली तर पुन्हा मात्र मग शक्य नाही जिवंत. तर विचार करा आपण इथे आहोत ज्याच्या करता आलेलो आहोत. आपण त्या देवाची भक्ती केली पाहिजे. त्या देवाचं भजन केलं पाहिजे. त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याचे उपकार आपल्यावरती आहे. देवाचे आपल्यावर उपकार आहे. किती उपकार आहे महाराज. केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐशी मा. हे संतांचे. देवाचे किती आहे. देवाचे उपकार सांगायचे असेल. दिले हात अबर इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन तेने तो जोडसी नारायण नासे जीवपण भवारोग दिले इंद्रिय हात पाय कान. बरं ते इंद्रिय दिले महाराज त्याचे उपकार आपल्यावरती.
देवाने हात दिले, पाय दिले, इंद्रिय दिले, कान दिले, नाक दिले, मुख दिले, बर का. मग सगळ्या इंद्रियाने एक एक काम सांगितलं मस्के पाटील. प्रत्येक इंद्रियाचं एक एक काम आहे बरं का. ते काम आपल्याला करायचंय बरं का. डोळ्यानी भगवंताचं रूप पाहावं. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेच माझं सुख दे देवा. किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. बाप्पांनो, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. थोडी विनंती असे की पुढं पुढं सरका. महिला मंडळी आपणही पुढं सरका, पुरुष मंडळी थोडं आपण पुढे. विनेकरी महाराज थोडं आपण असं रुंद व्हा, थोडं इकडे सरका. या महिला मंडळी या पुढं सरका. या मामा पुढे या, पुढे पुढे सरका. महिला मंडळी तिथल्या इकडे सरका जरा. मागे पुरुषाला जागा नाही. कोपऱ्यातल्या महिला या पुढे समोर उठून या पुढे या. पुरुष मंडळी खेळून सरका. विठाल विठाल महिला थोड्या इकडे सरका ना, मध्ये जागा आहे तुम्हाला. तुम्ही कोपऱ्यात द्या, सरका इकडेच. पुढे पुढे सरका. धन्यवाद. उठून या उठून या. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांनी काय करावा? भगवंताचं रूप पाहावं. काय रूप आहे महाराज? रूप पाहता लोचनी. घेत नाही. काय रूप आहे महाराज? लोचनी म्हणजे डोळे. हा हा, त्याला पाहत राहा. बरं, त्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर होतं काय? पंढरपूरला गेले, त्या देवाचं रूप पाहिलं महाराज. तर किती मोठा दोषी असू द्या, पापी असू द्या, त्यांनी जरा एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना. काय महिमा ब्रह्म आता सांगणे किती, आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या. एक ब्रह्महत्या नाही शास्त्री महाराज, कोटी ब्रह्महत्या. मुख पाहता जाती. देवाचं रूप पाहिलं, हा हा हा, त्याचं मुख दर्शनाचं महत्व आहे. काय रूप पाहिलं. म्हणून माणसं जरी देवाच्या चरणाचं दर्शन झालं नाही तरी काही मुख दर्शन घेऊन परत येतात. म्हणजे चरणाचं दर्शन घेतलं पुण्यच आहे, मुख दर्शन घेतलं तरी पुण्यच आहे. सांगा, कोटी ब्रह्महत्या. रूप पाहिल्या पाहिलं जात असेल, मुख पाहिल्या पाहिलं जात असेल, तर एकदा तरी गेलं पाहिजे हो तिथं. गेलं पाहिजे. विठ्ठला
हे परमेश्वरा, हे सर्वेश्वरा, तुला एकदा जीवनात पाहिलं तर मग देहभाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरवून जातो, हरपल्या जातो. असा देव पाहण्याकरता आम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. ऐकताय ना आपण? या मनुष्य देहाने देवाला पाहता येतं, या मनुष्य देहाने देवाला बोलता येतं, या मनुष्य देवाने देवाला भेटता येतं. बाकीच्या देहाने देवाला बोलता येत नाही, देवाला पाहता येत नाही, देवाशी बोलता येत नाही आणि देव आपल्याला कळत नाही. माय बापांनो, त्या देवाला प्राप्त करायचं असेल तर बाकीचं शक्य नाही. याची देहे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. माय बापांनो, या देहाशिवाय देवाला भेटता येणार नाही, या देहाशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. हा देह जरा इतका महत्वाचा असेल आणि बाकीच्या देहाने ते शक्य नसेल तर मग मात्र हा देह मिळण्याकरता, हा देह कळण्याकरता, हा देह प्राप्त होण्याकरता स्वर्गात जे अमर झालेले देव आहेत ते सुद्धा तिथं गेले आणि तिथं जाऊन इथली इच्छा करू लागले की आम्हाला हा देह मिळाला पाहिजे. कारण अमर झालेले स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतात. हा देह इतका दुर्लभ आहे, देवांनाही मिळत नाही. सामान्याची काय कथा आहे. आणि म्हणून या ठिकाणच्या देहाची इच्छा स्वर्गातले देव करतात. आपण पहिलं
इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. माय बापांनो, म्हणजे या लोकातला देह देवाने याची इच्छा करावी, या देहाच्या अनुषंगाने 2 मिनिटं बोलणं गरजेचं आहे. हा देह एवढा चांगला आहे बाबा, बरं का साहेब, पुढे चांगला आहे. याला जर एखादी जखम झाली, लक्ष्मण मामा, याच्यातून भसाभस असणार रक्त बरं का जगतं मग ससुरा पाटील बघा ना तुम्ही, हे जर जखम झाली तर याच्यातून पू बाहेर येतो साहेब, दुर्गंधी बाहेर येते की नाही. मग भसाभस वास येतो या शरीरातनं, म्हणजे दुर्गंधी बाहेर पडते आणि त्यावेळेस वास यायला लागतो. दिगंबर पाटील या सगळ्या गोष्टी घडतात. मग जर असं घडत असेल नेमाने महाराज, तर हा देह चांगला नाहीये हे कळालं, लक्षात आलं ना. पण एकच माणूस 2 टप्प्यावर बोलायला लागला की माणसं काय म्हणते, हा माणूस जरा 2 तुम्हाला प्रमाणात सिद्ध करतो मग बोला. तुम्ही जरा, तुम्हाला वाटलं नको बा आपल्या मुखातून जायला, पण आता प्रमाण देतोय का. हा देह जर पाहिला तर किती खराब आहे. शरीर दुखाचे पोटार, घरचे महाराज असले म्हणजे धोकून घेता येतो. मला देवदास महाराजांनी आधी दम दिला होता, 9 ते 11 कीर्तन करा. कानात सांगितलं थोडं वाढव महाराज, जमलं. धन्यवाद देवदास. ऐका, प्रमाण ऐका. आता हे दिन तुम्ही ते तुम्ही द्या, तुम्हाला आता येईल. आता याच्यावर बोलतो प्रमाण बघा. शरीर काय किती सांगितलं नाही, या शरीराचं काय आहे, कसं आहे शरीर. बरं, दुर्गंधीचे स्थान मी मुद्दा सांगतो, पुढे जातो. मग हे शरीर जर पाहिलं, दुःखाचं भांडार आहे, दुःखाचं कोठार आहे, दुर्गंधीचं स्थान आहे, नाही शरीरा अपवित्र आहेच असा घेण्यात ठेवा. मग शरीर हे अपवित्र आहे, शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर दुर्गंधीचं स्थान आहे. मग हे जर शरीर असं असेल तर दुसऱ्या प्रमाणामध्ये तुकाराम महाराज शरीराविषयी उत्तम चांगलं म्हणले. अध्यान मी दोन्ही तुम्हाला सांगतो. शरीर मी नीट सांगतो, लक्ष देऊन ऐका. दोन्ही प्रमाण शास्त्री महाराज मुरली महाराजांचेच घेतले, कारण त्या अनुषंगाचे होते बरं का महाराज. आता पहिल्या प्रमाणानुसार जर पाहिलं तर शरीर दुर्गंधीचा स्टार, दुःखाचं कोठार, हे सगळं प्रमाणात सांगितलं. मग तेच तुकाराम महाराज सांगतात शरीर उत्तम चांगले असं का. तुम्ही जागे आहे ना सगळे, म्हणजे जेवण आहे आपल्याला, कीर्तन झाल्यावर काय हरकत नाही. ऐका, जागी आपण सर्वजण नीट लक्ष द्या. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला दुपारून खूप लांब जायचं आहे. मला असं झालं, तसं होतं. काय सांगत होतो तुम्ही शास्त्र मामा? ऐका, असो असो बरं का नेते साहेब. तर ऐका, शरीर दुःखाचे कोठार हे प्रमाण पहिलं आहे.
आणि शरीर उत्तम चांगले हे प्रमाण दुसरे. तुम्ही आता ना लक्ष द्या बघ, उत्तम चांगले म्हणणारे तुकाराम महाराज, बर शरीर दुर्गंधीचं स्टार म्हणणारे, डोकाचे कोठार म्हणणारे तुकाराम महाराज, म्हणजे संत. मग संत दोन्ही विषय जर असं बोलत असेल, एकीकडे चांगलं म्हणावं तात्या, एकीकडे वाईट म्हणावा, हे कसं शक्य हो? एक तर चांगलं म्हणा आम्ही तुमचा मानू, नाहीतर तुम्ही वाईट म्हणा तरी आम्ही तुमचं ऐकू. नाहीतर आज कोणाचंही कोणी ऐकायला लागलं तो भागले का, म्हणजे ऐकायलाच लागले बरं का. एक तर चांगलं म्हणा तरी तुम्ही तुमचं आम्ही ऐकू, नाही तर वाईट म्हणा तरी तुमचं आम्ही ऐकू. पण तुम्ही जर चांगलंही म्हणायला लागली एक, वाईटही म्हणायला लागली दोन, देवदास महाराज कसं ऐकायचं सांगा आता? ऐकायचं कसं? बरं म्हणणारे कोण आहे ते काय पाव कोणात तो झालेली आहे का? अहो ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहे, ज्यांच्याकरता इमान न्यायला आलं, देव न्यायला आला. हा हा काय अधिकार आहे हो, देव ज्यांच्याकडे न्यायला यावा पाहुणा म्हणून. हा काय अधिकार तुकाराम महाराजांचा. प्राण काळी देवे माम इमान पाठविले. इमान आलो काय, देवाने इमान घेऊन न्यायला मुरळी यावा. संतांनी सांगितलं ना, निरूप या संता हाती आला. संतांनीच निरूप दिला होता, एवढा करा उपकार सांगा देवा, नमस्कार सांगितला. मग निरूप या संता हाती आला आणि मग भगवंताचे मान आलं. पहिला आला पुरुषोत्तम, इंद्रायणीच्या पलीकडे काठावर देवाला पाहुणा म्हणून आलो. मग ते तुकाराम महाराज साधे आहे का? पाहुणे घराचे आज आले ऋषिकेश, काय करू उपचार. पाहुणे घराचे आज आले ऋषिकेश, काय करू दरदरीत पाण्या मंदिरांनी कन्या. साहेब सोपी गोष्ट नाही. पाहुणे घरासी आधी आले ऋषिकेशी. देव ज्यांच्याकडे पाहुणा यावा ते तुकाराम महाराज आहे. काय सामान्य आहेत का? आपल्या स्वप्नात येत नाही. काहीला काही स्वप्न पडतात, काहीला काही पडतात, देव नाही येत महाराज. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष आला. मग ते तुकाराम महाराज एकीकडे दुर्गंधीचे स्टार सांगतात, एकीकडे उत्तम चांगले का सांगतात? शंका आहे. म्हणजे जर असे माणसं, सामान्य माणसं जर एक असं बोलायला लागले, एक तसं बोलायला लागले, तर व्यवहारात माणसं काय म्हणते, हा माणूस याचं काही खरं नाही, हा कसा आहे, कसा बोलतो, हा जरा दोन बोला गोड्या, हा माणूस कसा आहे, इथे असं आणि तिथे तसं, आणि दोन्ही जर असंच बोलत असेल तर हाच माणूस जरा दोन. गुलाबराव बोला ना, कोणी काय करणारे अवतडे पाटील, काय तुम्ही घाबरता? हा माणूस जरा दोन तोंड्या आहे बरं का. कळलं का? असं बोलल्यावर तसं बोलल्यावर होतं. पण इथे तुकाराम महाराजांच्या बाबतीत शंका आहे का? ते शक्य आहे का? तुकाराम महाराज हो, वेदाशी ती वाणी प्रगट झाली महाराज गाथ्याच्या रूपाने. तुकाराम महाराज अशक्य बोलू शकत नाही. आणि मग ते जर असं म्हणत असेल त्याचं कारण काय आहे? आता नीट लक्ष द्या. शरीर रुहाचा भंडार आहे, शरीर दुर्गंधीचं स्टार आहे, हे 100% खरं आहे. हे 100% खरं आहे. हे तर 100% खरंच आहे. पण ते सुद्धा खरंच आहे. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही पण तसंच बोलायला लागले का? नाही कळलं. उदाहरणाने सांगतो. कल्पना करा, आपण गोपाळवाडीत आहोत. गोपाळवाडीतून एखाद्याला मुंबईला जायचं, निघाला. मुंबईला जायचं, गोपाळवाडीतून एसटी निघाली, सायगाव मार्गे शंकरपूर तिकडून चालली, ती असणारी लासूर मार्गे मुंबईला निघाली. मुंबईला जर एसटी निघाली आणि एखादा माणूस गोपाळवाडीतला बसला आणि गेला आणि तिथे चालता चालता तो वैजापूरमध्ये गेला. आता तिथे काही लोक उतरले. हा इथूनच साईडला होता, कुठून? गोपाळवाडीतून मुंबईला जायला. आणि तिथे गेल्यानंतर त्याला सीट भेटलं, तो खाली बसला. कंडक्टरने त्याला विचारला, अहो कुठं बसले तुम्ही? कुठून बसले? तो म्हणला इथूनच बसलो. कुठून? वैजापूर.
जागी एकदम. पण डॉक्टरचं बारीक लक्ष होतं. हा कुठून चॅडला होता. हा चॅडला गोपाळवाडीतून. पण शिटा जरा गर्दी जास्त असल्यामुळे जागा भेटली नाही. वैजापूरचे लोक खाली उतरले आणि मग हा बसला तिथे. कंडक्टरने विचारला कुठून बसला. तू म्हणला इथूनच बसलो. कंडक्टर म्हणला भाऊ तुला मी चांगलं पाहिलं रे. 9:15 वाजताच तू गोपाळवाडीत पाहिला होता. 9:15 वाजता गोपाळवाडीत होता आणि आता तू वैजापूर मधलं सांगतो हे खोटं काय बोलतो. त्याने सांगितलं खोटं नाही बोलत. तुम्ही म्हणतात तेही खरं आहे आणि मी म्हणतो तेही खरं आहे. म्हणलं कसं काय खरं. हे खरं ते खरं कसं होईल. ते म्हणले सोपं आहे. मी चढलो गोपाळवाडीत पण बसलो वैजापूरला. का गर्दी जास्त होती. सीटा खालीच नव्हते म्हणून जागा मला मिळाली वैजापूरमध्ये. बसलो म्हणजे चढलो गोपाळवाडीला आणि बसलो. आता तरी बोला ना सोपं झालं ना. मग आता बरोबर आहे. तसं तेही खरं तसं हे खरं. शरीर दुःखाचं कोठार हेही खरं आहे आणि शरीर उत्तम चांगलं हेही खरं आहे. हे कसं खरं. हे दुःखाचं कोठार शरीर दुर्गंधीचं स्थान. नाशिवंत देह हा नाशाला जाणार आहे पण या नाशिवंत देहाने अविनाशी भगवंताची प्राप्ती करता येते. म्हणून हे शरीर उत्तम चांगलं आहे. कळलं ना. हे नाशकाच आहे पण नाशिवंत देहाने अविनाशी भगवंताची प्राप्ती करता येते. म्हणून अमर झालेली सुद्धा म्हणतात स्वर्गीचे अमर त्यांनी टाळी वाजवली चांगलं म्हणल्यामुळं. पण त्यांचं चांगलं काम करून जातो सांगितल्याबद्दल. 20 तारखेला 20च ना 20 तारखेला मेंढी भालगाव हे अरुण महाराज मांगे आहेत सोमनाथ. हे अरुण महाराज मांगे आहे. यांच्याकडे कैलासवासी सौभाग्य होते. वत्सलाबाई पंडित मांगे यांचं पुण्यस्मरण आहे सोमनाथ. तर त्यानिमित्ताने हे वाडीला निमंत्रण द्यायला अरुणगिरी बाबांचं कीर्तन 10 ते 12 आहेत. सर्वांनी यावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. अरुण महाराज मांगे मेंढी भालगाव. भालगाव मेंढी भालगाव. ठीक आहे. अडबंगनाथ महाराज की जय. विचार करा ते पंढरीला वारीला होते माझ्या बरोबर. पंढरीचे आपले शिवनाथ महाराज तुमचे होते आणि आता आमचे
महाराज कोणते ते कुठे गेले गायक महाराज? हा ये अप्पा महाराज, अप्पा महाराज आणि दुसरे देवदास महाराज, अजून कोणतरी याला आलतं पौर्णिमेला परवा. तर तिथे वृंदावनला भागवत कथा आहे, नवनाथ यात्रा आहे. त्यांचे आई मला वाटतं मातुश्री घरची मंडळी वृंदावनला कथेला येणार आहे. वृंदावन धामामध्ये 29 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीमध्ये भागवत कथा आणि तीर्थयात्रा आहेत. आपल्याही गावातील वाडीची मंडळी, पाहुणे रावळे मंडळी, जर कोणाला शक्य असेल त्या ठिकाणी 7-8 दिवस वृंदावनमध्ये जाऊन भागवत कथेचं श्रवण करावं तर आपण नक्कीच येऊ शकतात. संपर्क संस्थांना साधू शकतात. देवदास महाराजांकडे नाव देऊन आपला लाभ घेऊ शकतात. कारण जीवन हे दुर्लभ आहे बरं का. कधी कधी माणसाला म्हटलं चालतं पंढरपूरला, महाराज अजून काय वय आहे का? चालता का तीर्थयात्रेला? अजून काय वय आहे का? चालता का काशीला? ते काय अजून वय आहे का? एखाद्या दिवशी कधी जावं लागेल सांगता येत नाही बरं का. वय काही टिकणार नाही, कधी जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून परमार्थ जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालवया पायी तव तू आपुले सोयी तपाये, तीर्थयात्रा जाय चुकू नको. त्यावेळेला तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि म्हणून आप्पा महाराजांचे आई वडील, अजून घरचे कोण आहे मला माहित नाही, पण अजून 4-2 जण आहे, अजून 10-20 जण वाडीचे या, तुम्हाला जाहीर निमंत्रण. वाडीचेच नाही, सगळे पाहुणे रावळे या म्हणजे सगळ्यांना निमंत्रण, नाही तर भेदभाव होईल. काय महाराज मामाच्या गावात आले आणि त्यांना सांगितलं आम्ही काय केलं, असं नको बोलायला. तुम्ही सगळे या बरं का. दादासाहेब पाटील सगळ्यांना निमंत्रण आहे. सर्वांना धन्यवाद. आपलं काय चालू होतं? मला असं झालं तोच होत. आपलं चालू काय होतं? कीर्तन. धन्यवाद. वा वा वा. बरोबर. मी येतो तिकडे पाहत होतो परीक्षा घेऊन, कारण माझ्या शिक्षणाची शाळा जास्त झालेली आहे ना. ऐका महाराज, तर स्वर्गीचे अमर हे प्रमाण दिलं मी तुम्हाला. ते इथे आल्यानंतर आमचे राहुलजी पण आले बघ पुण्याहून बरं का. राहुलजी धन्यवाद. तर स्वर्गीचे अमर झालेले देव स्वर्गातले इथे येऊन मृत्यू लोकांची इच्छा करता. कशा करता? इथं नारायण नावाचं भजन होतं. स्वर्गात करता येत नाही. स्वर्गात भजन नाहीये. स्वर्गात जे सुख आहे ते अलौकिक आहे, म्हणजे फार त्या ठिकाणी सुख आहे, पण भजन नाहीये. आता स्वर्गातलं सुख सांगायला मला वेळ नाही. गीतेमध्ये सुंदर असा विषय आलेला आहे. स्वर्ग सुख भोगायचं असेल तर मृत्यू लोकातून यज्ञ करा. देवाचा राजा इंद्र पण होता येत बरं का. त्रैविद्या माम सोम पापूत पापा. श्लोक आणि 2-3 ओव्या सांगून पुढे जातो. त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञ रिष्टवा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्ये मासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. ते दिव्य भोग स्वर्गामध्ये कोणते कोणते? मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. दिव्य भोग देवाच्या ठिकाणी आपल्याला भोगायला मिळतात. पण कधी? ज्ञानोबारायांनी त्या श्लोकावरची फार सुंदर ओवी दिली. म्हणते संसारी जन्मी दे यज्ञादी कर्म थिजे, मग स्वर्ग सुख भोगीजे रे मनोहर. ज्ञानोबा म्हणतात 100 यज्ञ जर पुण्य झाले स्वर्ग सुख भोगायला मिळतं. म्हणजे देवांचा राजा इंद्र पण माणसाला होता येतं. कळलं आपल्याला. पण स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग शब्द वापरला. कधी? इथं जन्माला आल्यावरच तिथं जाता येते हे खरंय. तिथून तिथं नाही बास नाही, वशिला लावून चालत नाही. म्हणजे आमदारला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर आपल्या मतदारसंघातूनच निवडून जावं लागेल, खेड्यातून, मगच तिथं जमल. इथं जरा निवडली नाही तिकडे कसं शक्य आहे? मग इथून जरा पुण्य गेलं तिथं स्वर्गात भोगावं लागतं. ठीक आहे महाराज, कळालं. पण कुठपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ते पद आहे. आणि पुण्य गेलं की इंद्राला सुद्धा मृत्यू लोकात यावं लागतं बरं का. किती सुंदर आहे. शिने पुण्य मृत्य लोकम मिशंती एवं त्रय धर्म मनो प्रपन्ना गतागतम काम कामाल भंते. शिने पुण्य मृत्य लोक मिशंती एवं त्रय धर्म मनो प्रपन्ना गतागतम काम कामाल भंते. भगवंताने सांगितलं शिने म्हणजे संपलं, पुण्य संपलं, मग यावं लागतं. मग ज्ञानोबा सांगतात मग दया पुण्याची बावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतारे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. कळलं महाराज? मग इथं यावं लागत असेल मग आम्हाला इथून तिथं आणि तिथून इथं ही हेलपुटे मारायची आता नाही. आतापर्यंत बरं झालं. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मे चक्रे शयनम हे संसारे कृपया पारी पाहि मुरारे भज गोविंदम मूढमते. आतापर्यंत फार केलं महाराज. शंकराचार्य सांगितलं इथं यायचं जायचं
आणि मग आता जर तुम्हाला पुन्हा पुन्हा नादी लागायचं नसेल तर एकदाच इथे या, भगवंताची प्राप्ती करा आणि मग मात्र तुम्ही अमर होऊन जा. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मृत्यू लोकात जन्म झाला मग काय करणार महाराज? इथे आल्यानंतर त्या भगवंताला भेटणार, त्याचं दर्शन घेणार आणि ते दर्शनाला मी कसं जाणार? कोणत्या ठिकाणी देव आहे? तो मृत्यू लोकात आहे. आणि मग त्याच्याकडे जाण्याकरता आयुष्यरूपी साधन जे मला प्राप्त होईल त्या साधनाने जाईल तिसरं चरण. आयुष्याच्या साधन आयुष्याचा साधन वा वा वाजवा जा कधी कधी हात मोकळे होते. धन्यवाद. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराने उत्तर दिलं की बाबा रे आयुष्यरूपी साधन जे आम्हाला मिळालं त्याने आम्ही देवाकडे जाऊ आणि सचितानंद पदवी घेऊ. मग आता विचार करा त्या साधनाने देवापर्यंत जायचं असेल तर ते कोणतं साधन? लुना नाही, स्कूटर नाही, हे सामान्य साधन आहे. काही लुनाने जातील, काही कुटरनी जातील, काही एमएटीने जातील. ह्या गाड्या आता नाही पाहायला मिळत बरं का. काही हिरो होंडा, मग नंतर मारुती, मग त्या गाड्या वाढत चालल्या त्या जात. मग काही गाड्याने किती तासात आपण जाऊ, पण जायचं कुठं नेमकी? सचितानंद पदवी घेणे बरोबर आहे. बरं हे लोकीचा हात ह्यो देव इच्छिता ते बरोबर आहे. बरं या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण इथं येऊनच तिथं जायचंय, मग नेमकी जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झाला. मग जर वैकुंठात देव नाही का महाराज? सत्यलोकात देव नाही का? ब्रह्मलोकात देव नाही का? आहे सर्वत्र. तो नाही अशी जागाच नाही. तो मृत्यू लोकात आहे, तो ब्रह्मलोकात आहे, सगळीकडेच आहे. तो नाही अशी जागा नाही, सर्वत्र आहे. गतिर्व्रता प्रभू साक्षी निवास शरणम सुरू प्रभव प्रलयस्थानम निदानम बीजमभ्यम. ऐसा जो समर्थ तुम्ही जगाचा नाथ जगा ऐसा साक्षी भूता आपणची झाला. तो सगळीकडे आहे. मग नाही विठ्ठल दळीस्थळी भरला सगळीकडे आहे. मग तो जर तिथंही आहे आणि तो इथंही आहे तर मग तिथून इथंच काय यायचं? लक्षात आलं तुमच्या? इथं येऊनच काय गरज आहे? कारण तिथं गेल्यानंतर आमच्याकडे स्वतंत्रता नाही आहे बरं का. काही मर्यादा आहे, काही मर्यादा आहे. आमदार खासदारला आमदार निधी आमदार म्हणजे आमदार संघातच देतोय. पण कोणते दोन प्रकार देशात पुन्हा, कोणते आमदार आणि कोणते खासदार. तसं देवाकडे गेल्यानंतर तिथे पद आहे. ते पद दिव्य हो, साधे नाही ना साहेब. ते पद काही सामान्य आहेत का? दिव्य पद आहे. पण भजन नाही करता येत.
भक्ती नाही करता येत ती भक्ती इथंच घडते, ते भजन इथंच घडतं. मग आता भगवान परमात्मा जर वैकुंठात आहे, पण आता हल्ली मुक्काम त्याचा मृत्यू लोकात आहे. बरोबर आहे की नाही? का हे माणसं हे साहेब इथे राहायला आहेत मुंबईमध्ये सदैव राहतात, पण हल्ली मुंबईमध्ये नाही भेटत हो, मग ते त्यांच्या गावात भेटतात. कारण हल्ली मुक्काम गोकुळवाडीत आहे असं समजू. म्हणजे जिथे जे आहे तिथे आहे. तसं वैकुंठातला देव आता मृत्यू लोकात आलेला आहे. आता तो तिथे नाहीये, वैकुंठात नाहीये, तो कुठे? मृत्यू लोकात आहे. मग महाराज मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा आहे हे कळालं. आता तो राहतो कुठे आहे कुठं सांगा ना. मग इथे तुकोबारायांनी देव लोक जे होते ना स्वर्गातले त्यांना इथे यायचं होतं, त्यांचा ऍड्रेस लिहून दिला, पत्ता कळलं तुम्हाला, पत्ता ऍड्रेस दिला, जा बा मुंबईला साहेब भेटतील. अरे पण मुंबईला जायचं कुठं? मुंबई काही लांब नाही का? ठाण्याला जायचं का, कुर्ल्याला जायचं का, बांद्र्याला जायचं का, विटेला जायचं का, टिळकनगर असेल तुम्हाला जायचं कुठं? मुंबईमध्ये कुठं जायचं तुम्हाला? वेस्टला का? तुम्हाला जायचं नेमकी कुठे सांगा ना? मुंबईमध्ये बरेच ठिकाण आहे मुंबईचे बरं का. मग आता हे सगळ्या गोष्टी नुसतं मुंबईला जा म्हटल्यावर साहेब भेटणार नाही, ठिकाण सांगा. तसं मृत्यू लोकात आल्यानंतर तुम्ही देवाला भेटा निपणीकर, पण तो देव आहे कुठे? मृत्यू लोका माझे म्हणा ना, देव मृत्यू लोका माझे एक नगर मृत्यू लोके एक तुम्हीच मगा. मी ऍड्रेस सांगतो पण ऍड्रेस नीट ऐका मग सांगा बरं का. आता ऐका, तो देव कुठे? मृत्यू लोकात आहे. मृत्यू लोकी एक नगरा कुठे? त्याचं नाव पंढरपूर. महाराज त्याचं नाव पंढरपूर आहे, मृत्यू लोकात तो आहे. महाराज कळालं. मी संक्षिप्त सांगतो वेळ आता. एवढा देवाचा ऍड्रेस लिहून देतो तुम्हाला भेटायला, मग मी इथून जातो. हा एवढा ऍड्रेस देतो मग माझं वाणीला विराम देतो. ऐका, मृत्यू लोक एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. अण्णा त्याचं नाव पंढरपूर आहे, मृत्यू लोकात आहे. ठीक आहे बा, आनंद सगळ्या गोष्टी. बरं आता तेथील मुखाशी चार भुजा त्याशी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. महाराज मृत्यू लोकात तो देव आहे, त्याचं नाव पंढरपूर आहे. कळलं आम्हाला, पण मृत्यू लोकात तो आहे ना, चार भुजा त्याला आहे ना, आणि त्याचं नाव पंढरपूर आहे ना. बरं कळलं महाराज. मग पंढरपूरलाच जायचं ना मृत्यू लोकात आल्यावर? म्हणले हो. पण का महाराज पंढरपूर कोणतं? मृत्यू लोक लहान नाही, ते सोलापूर जिल्ह्यातलं का वाळूज पंढरपूर? संभाजीनगर जिल्ह्यातलं दोन आहे ना पंढरपूर. आम्ही कोणत्या पंढरपूरला गेल्यावर तो देव भेटेल? महाराज म्हणले सोलापुरातलं नाही भाऊ, म्हणजे वाळूजचं नाही, सोलापूरचं पंढरपूर आहे. पण ते म्हणले सोलापुरात जर दोन चार असले तर विचारणारे फार हुशार असतात. ऍड्रेस लिहून घ्यायचा जरा पक्का पाहिजे ना. अरे बाबा दोन चारची चिंता करू नको. मग मृत्यू लोक एवढा मोठा आहे, एवढा मोठा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकामध्ये 7 द्वीप आहे. मृत्यू लोक लहान नाही, 7 द्वीप आहे. मग 7 पैकी कोणत्या द्वीपामध्ये? जम्बूया द्वीपामध्ये
तुकाराम महाराजांनी अशोकही महाराज आणल्यास एक शेवडकर एक. बाबा महाराज धन्यवाद. तुम्हाला नंतर दिलं बरं का, त्याच्यामुळे काही नाही. पण जम्बोदीप काय गायला. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव, आ जम्बो या दीपा माझी. त्या जम्बोदीपामध्ये पंढरपूर. हा हा, काय जम्बोदीप मध्ये पंढरपूरचं गाव आहे महाराज कळाला मला. मग ते पंढरपूर जम्बोदीपामध्ये कळालं. मग महाराज का हो ते पंढरपूर जर असणार जम्बोदीपात आहे, पण ते पंढरपूर नेमकी आहे कुठं. मग भीमा नदीच्या काठावर भीमा तिरी एक बसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. भीमा नदीच्या काठावरती आहे. मग ते भीमा नदीच्या काठावरचं पंढरपूर. पण काव महाराज तिथं जर 2-4 असले तर, भीमा नदीच्या काठावर जर 2-4 असले तर महाराज म्हणले 2-4 असू द्या, नाही तर 5-50 असू द्या. पण मी जे पंढरपूर सांगतो तुकाराम महाराज म्हणतात तिथे जा. कुठे. भीमा तिरी एक बसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी 4 भुजा त्यासी, बायका 16,000 रे. बायका 16,000 रे. काव काही म्हणले पंढरपूर जर 2-4 असले जाऊ द्या. मग त्याचं नाव विठ्ठलराव आहे, विठू पाटील आहे. पण विठू पाटील जर त्या पंढरपुरामध्ये 2-4 असले तर महाराज म्हणले असू द्या, 2-4 असू द्या. पण त्याला 4 हाते, 4 भुजा त्यासी. मग एखाद्याला 4 हात असेल का. आजच्या काळात 4 हात नाही. पण एक म्हणलं असले तर, म्हणजे लोक लईच हुशार आहेत दादासाहेब पाटील. जर असले तर काय करायचं 4 हात. महाराज म्हणले असू द्या 4 हात. पण त्याला बायका 16,108. आता कोण असलं तर, आता नाही. आता तू इथंच, मी बाकी नाही म्हणत राहावा असं म्हणायचं आहे. जाऊ नको. आता बायला 16,000 कोणाला शक्य कलियुगात नाही. त्याला ते. आणि मग तो विठू पाटील पंढरपुरामध्ये राहतो. आणि आता ते भीमा नदीच्या काठावर मृत्यू लोकात जम्बोदीपामध्ये आहे कळाला महाराज. मग आता मात्र त्या आयुष्याच्या रूपी साधनाने आम्हाला हा देह मिळाला. आयुष्य रूपी साधनाने आम्ही जाणार, त्याचं दर्शन घेणार आणि आमचं जीवन धन्य करून घेणार. अभंगाचं दुसरं बाय बाप्पांनो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, तेव्हा धन्य जन्म आलो. मग आता महाराज देव कळाला मिळाला. आणि मग असा देव कळाल्यानंतर मिळाल्यानंतर त्याचं भजन प्रत्येकाने केलं पाहिजे. ते कसं करायचं. वर हातून वर करायचे. सर्वांनी प्रेमाने भजन करायचं. विठोबार
धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तेव्हा धन्य जन्मा आलो. महाराज जर देवाची प्राप्ती झाली जीवन धन्य झालं आता स्वर्ग सुख जरी दिलं तरी आम्ही ते पायाखाली पायरी करू निशाणी करू आणि आम्ही देवाची प्राप्ती करू. शास्त्री तुका म्हणे पावत
आयुष्याच्या तुका म्हणे पावटणी करो स्वर्गाचे निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आज या ठिकाणी अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडलेला आहे. कुंडलिक शामराव पाटील जगताप यांना आपल्यातनं जाऊन 10 दिवस झालेले आहेत. उर्वरित परिवार, दोघे भाऊ सोपनराव पाटील आणि मनाजी पाटील, 4 बहिणी, 3 पुतणे, 2 मुलं, 2 मुली आणि संपूर्ण जगताप पाटील परिवार, दुःखांकित जगताप पाटील परिवार. असा हा शामराव त्या ठिकाणी कुंडलिक पाटलांना जी गती प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा आपण बहुश्रुत मंडळी या ठिकाणी गेले 2-2.5 तास होत आले आपण सर्वजण इथे बसलेले आहात. आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. कुंडलिक पाटलांना जी गती मिळाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभावी. पुनश्च गायक वादक महाराज मंडळी, भजनी मंडळी, टाळकरी, वारकरी सर्वच जण उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. त्यानंतर आदरांजली 10 मिनिटात होईल. पुढचं कोणी 5 मिनिटं जागा सोडू नये. अगदी फास्ट 2-2 मिनिटं